नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सोयाबीन वडीची मस्त अशी रेसिपी बघणार आहोत। तर इथे सोयाबीन वड्या घेतलेल्या आहेत, एक वाटीभर आहेत। तर आता याला गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवूयात। आता तोवर आपण काय करायचं, इथे वाटीभर पोहे घेतलेले आहेत, याला आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊयात आणि पाणी निथळून याला झाकून ठेवूयात। एक 10 मिनिटं मी याला असंच मुरवत ठेवलेलं आहे। नंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि नंतर सोयाबीन वडी जे थंड झालेली आहे का ती आपल्याला अशी पाण्यातून पिळून काढून ती मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहे। इथे 2 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। आता इथे 2 चमचे मी इथे दही घातलेलं आहे। हे आपल्याला बंद चालू करत मिक्सर वाटून घ्यायचं आहे। आता याला 10 मिनिटं आपण झाकून ठेवूयात। आता याच्यामध्ये मी 2 बटाटे किसून घालत आहे। तर मी हे बटाटे उकडवून घेतलेले आहेत, सालटे काढून हे एक अर्धा तास मी फ्रीजरमध्ये ठेवले होते किंवा फ्रीजमध्ये तुम्ही ठेवले तरी पण चालतात। तर आता याच्यामध्ये काही मसाले घालूया। तर लाल तिखट, इथे हिंग घातलेला आहे, अर्धा चमचा मी इथे चाट मसाला घातलेला आहे, 1 चमचा धने जिरे पूड घातलेली आहे, चवीनुसार मीठ घालायचं, एक कांदा चिरून घालायचा आहे आणि कोथिंबीर घालायचं आहे। याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तर इथे थोडंसं मी बाइंडिंगसाठी तांदूळाचं पीठ वापरत आहे। तर तुम्ही याऐवजी मैदा किंवा कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता। तर याला छान असं एकदा मिक्स करून घेऊयात। अगदी पाव टीस्पून मी इथे खायचा सोडा घातलेला आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने याचे बॉल तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे मी अप्पे पात्र घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे बॉल आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर तेल घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकता। तर मी असे हे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत अप्पे पात्रामध्ये। तर आता हे छान असे खरपूस असे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। एकदम मस्त असे खरपूस होईपर्यंत हे भाजून घ्यायचे, जेणेकरून छान असे कुरकुरीत होतील आणि अगदी कमीत कमी तेलामध्ये हे छान असे भाजून निघतील। बघू शकता मस्त तयार आहेत आपले हे बॉल्स। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।